सर्व
जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, ते काय लोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगे, परिपाहे बीज शुद्ध अंगे, परिपाहे बीज शुद्ध अंगे, दयाने घातली मुक्तीची गवांदी, दयाने घातली मुक्तीची गवांदी, दयाने घातली मुक्तीची गवांदी, दयाने घातली मुक्तीची गवांदी, एळविली माती वैष्णवाची, निळवले माते वैष्णवाचे, निळवले माते वैष्णवाचे, करील ते काय लोहे महाराज, ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, काय लोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, पाहे बीज शुद्ध अंगे, पाहे बीज शुद्ध अंगे, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, 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 आहे समाधान चित्ताची आहे समाधान चित्ताचे यार, आहे समाधान चित्ताचे यार, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, म्हणे तेथे तुका काय उणे, तुका म्हणे तेथे तुका काय उणे, आहे समाधान चित्ताचे यार, करील ते काय लोहे महाराज, काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, काय लोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, परिपाय बीज शुद्ध अंगी, परिपाय बीज शुद्ध अंगी, विठोबा रखुमाई
जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळरेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. कीर्तना करता निवडलेला अभंग जग वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांचा त्यांच्याच अभंग गाथ्यामध्ये जे धरणेकरी नावाचं प्रकरण आहे त्या प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी विश्व संत कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानोबारायांच्या 3 विशेषता सांगितलेल्या आहेत. 3 प्रकारचे विशेषत्व सांगितलेले आहेत की जे असामान्य आहे, सामान्य नाही. त्यापैकी पहिली विशेषता जर कोणती असेल तर ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य. सोन्याचा पिंपळ लक्षात घ्यायचं आहे बरं. दुसरी विशेषता अशी आहे माऊलींची शक्ती, माऊलींची ताकद. काय ताकद आहे, काय शक्ती आहे? अंगी ऐसे बळ, हो ही शक्ती आहे माऊलींची. आणि सर्वात महत्वाची विशेषता हा माऊलींच्या ठिकाणी असणारी ती कोणती तर सर्वसामान्य जीवाच्या कल्याणार्थ जी दया त्यांच्या अंतःकरणामध्ये पाहिजे ती दया अशी विशेषात विशेष आहे की उद्धारा करता वैष्णवांची मांदियाळी एकत्रित केली, हो, आणि मोक्षाचं भांडार या विश्वाच्या उद्धारा करता 750 वर्षापूर्वी माऊलींनी उभं केलं. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही तिसरी विशेषता आहे बरं का. ज्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून चिंतन मांडलेलं आहे तिची काही कारण आहेत बरं का. मी नेहमी सांगत असतो कारणाशिवाय काही नाही, कार्य नाही. प्रत्येक गोष्टीला काय असतं, कारण असतं. मनुष्य जीव इथं जन्माला आला त्याला कारण आहे त्याचं चांगलं वाईट कर्म. मला अधिक विषयांतर करायचं नाही. पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी. कारणाशिवाय काहीच नाही. संत इथं येतात त्याला काही कारण आहे. काय कारण आहे बरं का. पुष्कळशी प्रमाण आहेत महाराज. जगाच्या कल्याणा, संताची विभूती, देह कष्टविती परोपकारे उजळावयाल वाटा, खरा खोटा निवाडा, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, झाडू संताचे मार्ग, आदराने भरले जग, आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग, उच्चिष्टाचा झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने. कारणे बर का. माझा मुद्दा काय चाललेला आहे लक्षात घ्या. जीवाचं येणं कारणाशिवाय नाही, संताचं येणं कारणाशिवाय नाही, आणि देवाचं तरी येणं कारणाशिवाय आहे का. आपण जयंतीच्या निमित्ताने पाहत असतो कारण आहे
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तत् आत्मानं सृजाम्यहम. आपला विषय हा चाललेला आहे, कारणाशिवाय काही नाही, कार्य नाही. आणि म्हणून बरं का, जे जे अभंग, माझा मुद्दा लक्षात घ्या बरं का, भरणेवाडी आणि अंथुर्णे ही दोन्ही गावं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये आजरामर ही 2 गावं आहेत, अंथुर्णे आणि भरणेवाडी. याचं कारण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झालेले जगद्गुरु तुकोबाराय आपल्या इथे विश्रांतीला थांबत असतात. माझा मुद्दा येतोय का लक्षात? म्हणून मी काही निमित्ताने तुम्हाला त्याचं विश्लेषण तुमच्या पुढे मांडत आहे. कारणाशिवाय काही नाही, काही कारण आहे ना तुकोबाराय आपल्या इथं थांबतात. हो, नाही तर कोण कुणापुढे थांबतो, कोण कोणाच्या घरी जातो? बरोबर आहे का? माझा मुद्दा लक्षात घ्या. हो, हे नुसतं कीर्तन नाही, कीर्तन तर आहेच, पण जनजागृतीचं हे काय आहे, व्यासपीठ आहे. कधी कधी आपणच आपल्याला मानून घ्यायचं आपण भाग्यवान आहोत, कुणी मानण्याची गरज नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे कारण आहे ना. हो, तसं बरं का, जगद्गुरु तुकोबारायांचे मी सिद्धांत तुम्हाला सांगितलेले आहे. दृष्टांत सांगण्याचा आता काळ राहिलेला नाही, माणसं प्रगल्भ झाली. हो बरं का, श्रोतेही हुशार झालेले आहेत, त्याच्यामुळे दृष्टांतात वेळ घालवायचं काही नाही, कारण नाही. कारण तुम्हाला मी सांगतोय. काय विषय चाललेला आहे येतंय का लक्षात? 4092 अभंग करणारे जगद्गुरु तुकोबाराय एक सुद्धा अभंग कारणाशिवाय नाही. आपला मुद्दा हा चाललेला आहे, मी मुद्द्याला धरून बोलतोय. वेगवेगळी प्रकरणं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये असणारी त्यापैकी धरणेकरी नावाचं प्रकरण आहे. त्या निमित्ताने काही अभंग केलेले आहेत. त्यातले 2-3 अभंग तुमच्या पाठातले मी तुम्हाला सांगतो. ज्ञानियांचा गुरु राजा एक अभंग, दुसरा अभंग बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, आणि त्याच वर्गामधला हा अभंग आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बरं का, कारण आहे. आता काय कारण आहे, थोडक्यात महत्वाचं बोलायचं आपल्याला बरं का. महत्वाचे सिद्धांत आहेत. कारण काय, एक धरणेकरी, ही घडलेली सत्य घटना आहे. कीर्तनामध्ये सत्य बोलायचं आणि जो सत्य बोलतो त्याचंच ऐकायचं. कळतंय का? लक्षात येते? कीर्तनामध्ये सत्य बोलायचं आणि जो सत्य बोलतो त्याचंच ऐकायचं. तुम्हाला समजलं असेल बरं का. घडलेली सत्य घटना आहे. माऊलींची महती ऐकून, माऊलींचं महत्व ऐकून बरं का, तो साधक, पहिलं नाव त्याचं साधक होतं, त्यांनी माऊलींचं महत्व जाणण्याचा प्रयत्न केला. माऊली कोण आहेत? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. गोड आहे बरं, किती प्रमाण आहे महाराज. पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे असा विचार कोण करू लागलं? तो उत्तम साधक. तो आला कुठे? आळंदीला. आळंदीला आल्यानंतर माऊलींनी त्याला कुठे पाठवलं? तुकोबारायांकडे. आळंदीला आल्यानंतर त्यांनी माऊलींच्या समाधीपाशी धरणं घेतलं, म्हणून त्याला म्हणतात धरणेकरी, आणि म्हणून त्या प्रकरणाचं नाव धरणेकरी नावाचं प्रकरण. हे अगोदर सांगून जातो, नंतर कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. माऊलींकडे येण्या अगोदर माऊली कोण आहेत? प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार. तिथे एक माणूसच पाहिजे उद्यापासून, आणि त्याला जायला 5 मिनिटं, यायला 5 मिनिटं. असू द्या, आता पुढल्या वर्षी सुधारून घ्या. विठाला 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 विठाला
तो धरणेकरी बरं का. हा, त्याला धरणेकरी नाव का पडलं याचं विश्लेषण चाललं होतं. माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी धरणं घेतलं. का घेतलं, कशा करता तो आळंदीत आला होता, काय विचार करून आला होता, हा विषय मी तुमच्या पुढे मांडत होतो. नीट ऐका, पाऊण तास राहिलेला आहे, बघायचं आहे. माऊली कोण आहेत, कोण आहे हे कळलं पाहिजे का नको. तुम्ही ओळखता मला, मी तुम्हाला ओळखतो. कोण आहे हे कळलं पाहिजे. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो महत्वाचं. ज्ञान सांगणारे भरपूर आहेत, पण ज्ञान कोण सांगतो यावर जगाचा उद्धार होत असतो. कुणीही ज्ञान सांगून उपयोग नाही. ज्ञान सांगावं फक्त कुणी संतांनी. आणि म्हणून त्याने विचार केला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलींनी काय केलं, भिंत चालवली. हो माहिती आहे तुम्हाला, जे तुम्हाला माहिती ते मी सांगत नाही. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत चालवली बरं. अजून काय केलं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. सोपं आहे का हो महाराज. हो, इथं माणसाला नीट बसता येत नाही. माझं भाग्य आज तुम्ही नीट बसलात. हा बरोबर आहे ना. अहो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, साधी गोष्ट आहे का ही, सोपं वाटतंय का, तुम्हाला समजत नाही असं आहे का, तुम्ही काही हा विषय ऐकला नाही असं नाही. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. रेडा बोलवला बरं का, ऐकताय ना, रेडा बोलवला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. का बोलवले हा पहिला प्रश्न आहे. रेडाच का निवडला हा दुसरा प्रश्न आहे. आणि वेदच का बोलवले, सगळं संशोधन आहे बरं का. ही साधी गोष्ट नाही, मला एवढं सांगायचं नाही, फक्त एवढा मुद्दा लक्षात घ्या. जे कोणाकडून होत नाही, येते ना लक्षात, जे कोणाकडून होत नाही ते फक्त एकाकडूनच होतं, त्यांना संत म्हणतात किंवा त्यांना माऊली म्हणतात. हो, कोणाकडूनही नाही होत हे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, भिंत चालवली, स्त्रीचा पुरुष केला. हो, अजून काय काय केलं, सगळं पुढं पुढं आहे बरं का. हो, संतांचं जे असतं ते सगळं पुढं, आणि तुमचं आमचं असतं ते सगळं बस. हे तुम्हाला कळलं. आपलं सगळं मागं असतं. संतांचं काय असतं, सगळं पुढं स्पष्ट. येते का लक्षात. तुमचं गाणं कसं आहे, स्पष्ट. तुमचंही गाणं कसं आहे, स्पष्ट. संतांचं जे असतं सगळं स्पष्ट. आणि एक व्यवहार तुम्हाला चांगला माहिती आहे, आणि तुम्हाला जे माहिती आहे ते मी सांगत नाही. स्पष्ट कुणाला चालत हा बस. स्पष्ट नाही कुणाला चालत. हो, पण स्पष्ट शिवाय काहीच स्पष्ट नाही, त्याच्यातच अर्थ आहे बघा. हो, माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आजही कुणी मान्य करायला तयार नाही, फक्त बोलत नाही. मी बोलून दाखवलं. अजूनही शंका घेणारी माणसं आहेत, नाही असं नाही, फक्त वारकरी संप्रदायाची एकी असल्यामुळं बोलत नाही. कळते का माझा मुद्दा. सांगतो ना तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या काळात एकच मंबाजी होता, माहिती आहे ना तुम्हाला. येते का लक्षात माता भगिनी. ऐका बरं, काही अवघड नाही, अवघड सांगत नाही मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या काळात एकच मंबाजी होता. तुकाराम महाराज जर आता असते तर गावोगाव मंबाजी पाहायला मिळाले असते. हो, साधी गोष्ट नाही. असताना किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळल्याचा दिखावा करतात. माझा मुद्दा येतो का लक्षात. कळलं असं दाखवतात, आपली झाकापाक करण्याकरता. याच्यामध्ये बाकीचं काही मी बोलू शकत नाही बरं. असामान्य कार्य संतांचं आहे. काय केलं, मेलेलं मड जिवंत केलं, केलं का नाही. नुसतं जिवंत नाही केलं, लक्षात घ्या. अशा अधिकाऱ्याला त्याला नेलं की तोच ज्ञानेश्वरीचा लेखक झाला.
शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा धरे लेखकू झाला असे माऊली. आणि सर्वात महत्वाचं कार्य जर माऊलींनी काय केलं असेल तर बरं का, जगत कल्याणार्थ अज्ञान जाण्याकरता समूळ अज्ञान नष्ट होण्याकरता जी गरज आहे ती ज्ञानाची. त्याला पर्याय नाही बरं का. रोग बरा व्हावा असं जर वाटत असेल तर डॉक्टर शिवाय पर्याय नाही. डॉक्टरने जे औषध दिलं ते औषध घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि सर्वात मोठं दुःख जन्म मरणाचं दुःख, या जन्म मरणाच्या दुःखातून पुढे जाण्याकरता ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून मी प्रमाण सांगून गेलो तुम्हाला, लोपले ज्ञान जगी. हित नेनती कोणी, प्रमाण पुढचं सांगितलेलं आहे तुम्हाला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, असे ज्ञानोबा राय असे माऊली. याचा विचार कुणी केला? त्या साधकांनी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. पुण्यभूमी ठाव, पुण्यभूमी ठाव. नामदेव महाराजांनी सांगितलेलं आळंदीचं हे महत्व आहे. अभंग तुमच्या पाठ आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. माऊलींमुळे आळंदी आणि माऊलींच्या अगोदरही आळंदीचं महत्व पुराणामध्ये आळंदीचं महत्व वर्णन केलेलं आहे त्याचं. आणि मग तो साधक आळंदीमध्ये आल्यानंतर माऊलींच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. हो, कशासाठी आला होता? सुख मिळवण्यासाठी तो माऊलींकडे आला होता. माऊलींच्या जीवनाचा, माऊलींच्या कार्याचा अभ्यास करून काही काळ त्याने तिथं अनुष्ठान घेतलं बरं का. पण त्याला काही कळेना. आणि एक लक्षात घ्या, या विश्वाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहे, पण वारकरी संप्रदाय साऱ्या विश्वात श्रेष्ठ आहे का नाही? श्रेष्ठ. हो, मला बाकीच्या संप्रदायाबद्दल काहीच बोलायचं नाही, मला टीका नाही करायची, बाकीच्या पंथावर काही बोलायचं नाही. पण सर्वाला सांभाळून घेणारा, सर्वाला बरं का, एकमेव संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि विशेष म्हणजे माऊली बरं का, त्या रस्त्याने सर्वांना मिळून बरोबर घेऊन पंढरपूरला गेले, हे तुम्हाला माहिती आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय एका बाजूने सर्वांना घेऊन कुठं गेले? पंढरपूरला गेले. हा भक्तीचा मार्ग साधू संतांनी दाखवून दिलेला आहे तुम्हा आम्हाला बरं का. आणि म्हणून संत काय आहेत? श्रेष्ठ आहे. माझा मुद्दा हा चाललेला आहे, इथं लगेच काही प्राप्त होत नाही. पी हळद आणि हो गोरी असं लगेच आहे का? आज 1 किलो तूप खाल्लं आणि उद्या पहिलवान झाला असं अजिबात नाही. खूप साधना करावी लागते, खूप तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या साधना याचा वेगळा अर्थ घेऊ नका, काही काळ जावा लागतो. जिथपर्यंत माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले नाही, भिंत चालवली नाही, किंवा जे कार्य या विश्वाला दिसलं नाही, त्याच्या अगोदर, माझा मुद्दा लक्षात घ्या, त्याच्या अगोदर माऊली इतकी अवहेलना कोणाचीच झाली नाही. हे खरं आहे का खोटं आहे? सगळ्यांनी बहिष्कृत केलं. हे झालं माऊलींचं.
आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीतून जोपर्यंत वर आला नाही तोपर्यंत तुकोबरा इतका त्रास कोणत्या संतांना झाला नाही. कळल्यानंतर मग फलश्रुती देणारा हा वारकरी संप्रदाय. तुम्ही गोड गाता, हे 2-5 वर्षाची तपश्चर्या नाही. हे 2-5 वर्ष कुठेतरी काहीतरी म्हणलं आलं असं नाही. आयुष्य गेल्यानंतर असे स्वर लागत असतात. हो, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. आणि म्हणून त्याला काही कळेना आणि मग तोही असा निश्चय होता. त्याने निश्चय केला ज्या प्राप्तीसाठी आपण इथं आलेलो आहोत ते प्राप्त झाल्याशिवाय जायचं नाही. म्हणून त्याने माऊलींच्या समाधीशी माऊलींच्या दारात धरणं घेतलं आणि तिथून पुढं त्याला नाव पडलं धरणीकरी. काही दिवस लोटल्यानंतर त्याला साक्षात्कार झाला माऊलींचा, बरं का. होतो नाही असं नाही. काय स्वप्नात येईल काय नाही स्वप्नात येईल हा मुद्दा जाऊ द्या, पण संत स्वप्नात आले पाहिजे. इथं एवढी मंडळी बसलेली आहेत बरं का. मी कोणाचं नाव घेत नाही, पण ज्यांच्या स्वप्नात तुकोबरा इथून जात आहेत, तुकोबरांचा सोहळा इथून जातोय, ज्यांना स्वप्न पडलं असेल ते भाग्यवान इथले बरं का. जे कोणी असतील ते संत आणि देव स्वप्नात येणं एवढी सोपी गोष्ट नाही. याजसाठी जप याजसाठी तप व्यास ही अमुक ग्रंथ केले व्यास ही अमुक ग्रंथ केले याजसाठी जप याजसाठी तप व्यास ही अमुप ग्रंथ केले. श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदाय. अजून एक तुमचा मुद्दा लक्षात आणून देतो बरं का. नियोजित वेळेमध्ये जेव्हा सोहळा निघाला तेव्हा समाज किती होता काही जुन्या लोकांना माहिती असेल इथं बसलेल्या. म्हणजे सोहळा तर अगोदरपासूनच आहे, पण तुमच्या लहानपणी सोहळा किती संख्या होती आणि आज किती संख्या आहे? फरक आहे का नाही? नाही फरक? अहो फरक आहे का? फरक आहे ना. हां, काही वर्षांनी एवढा फरक दिसेल की तुकोबरायांची पालखी एका गावात आणि समाज तिसऱ्या गावात. कशी सोय करायची वारकऱ्यांची हा प्रश्न पडेल. एवढी लोकसंख्या काय चालली वाढत चालली. मला त्यातून काय सांगायचं लक्षात घ्या. हे पहिलं का नाही झालं? हे आताच का झालं? कारण जसं 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 काही वर्ष लोटतात तसं 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 समाजाला संतांचं महत्त्व कळू लागतं. आणि कळलंच पाहिजे महाराज. मी आज नाही ओळखत तुम्हाला माहिती आहे. हो, किती वर्षापासून ओळखतोय. आमचे नाना आहेत तिथं किंवा अंथुर्णे गावातली मंडळी आहेत, भरणेवाडीतली आहे. आज पाहताय का तुम्ही मला? आज पाहताय? नाही. महाराज तुम्हाला कल्पना नसेल. तुम्ही काही लोकांना विचारा बरं, किती वर्ष झाले. तुमचा तर जन्मही नसेल. प्रेमाने बोलतोय बरं का. हा, कसं काय होतं आणि काय झालं. हा, हे माझं कर्तृत्व नाही, ही संतांची तुमच्यावर झालेली कृपा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे पाय आपल्या या गावाला लागले, या अंथुर्णे गावाला लागले आणि भरणेवाडीला लागले. साऱ्या पंचकृषीचा काय झाला? काया पालट झाला महाराज. अंतकरण परिवर्तित झाला आहे तुमच्या सर्वांचं, तुमचं आमचं सर्वांचं. आणि म्हणून इथं सेवा करण्याला काय आहे? आनंद आहे. मी कशा करता बोलतोय हे? ह्या वारकरी संप्रदायामध्ये लगेच काही प्राप्त होत नाही. तुमच्या पाठातलं प्रमाण सांगतो. तपेवीन दैवत दिदल्यावीन प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे. त्यांनी अनुष्ठान केलं, माऊलींनी त्याला साक्षात्कार दिला. बाबा तू इथं आलायस खरा, पण आता देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबरा आहे, त्यांच्याकडे जा आणि तुला सुख पाहिजे. त्या सुखाविषयी काय तुला विचारायचंय? माऊलींनी सांगितलं ते कोणाला विचार बरं का.
विठ्ठल विठ्ठल. तुला काय विचारायचंय ते तुकोबारायांना विचार. कोणी सांगितलं लक्षात येते का? माऊलींनी सांगितलं. कुणाला सांगितलं? त्या धरणेकऱ्याला सांगितलं. माऊलींची आज्ञा म्हणून तो महाराज धरणेकरी तुकोबारायांकडे गेला. जिथं गेला त्या डोंगरावर तुकोबाराय भजन करीत होते. गोड भजन होतं तुकोबारायांचं. बरं, वारकरी संप्रदायामध्ये भजनाला फार किंमत आहे. मृदुंगाला त्याहून किंमत आहे. हो, गायनाला त्याहून किंमत आहे आणि ऐकणाऱ्याला त्याहून किंमत आहे. भजनाशिवाय काही नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. तो धरणेकरी बरं का, तिथं तुकोबाराय भजन करीत होते. तिथं गेला. तुम्ही आम्ही गायलेलं जर एवढं गोड लागतं तर तुकोबारायांचं भजन किती गोड लागलं असेल. तुम्ही अभंग बघा. माणसं डोलतील यामध्ये काही नवल आहे. माऊलींचा एक फोटो आहे आळंदीला, प्रतिमा आहे मोठी विना मंडपामध्ये. तुम्ही कधी गेलात तर बघा. आणि अभंगही आहेत तसे बरं का. तुकाराम महाराज भजन करतायत आणि वाघ मंत्रमुग्ध झालेला आहे. बघा तुम्ही कधी गेलात आळंदीला तर. आणि घडलेला इतिहास आहे. तुकाराम महाराज भजन करतायत आणि सर्प फणा काढून डोलतोय. हे पदरचं नाही बोलत मी तुम्हाला. तुकाराम महाराज भजन करतायत आणि वृक्ष वल्ली पाषाण दगड सुद्धा डोंगरामध्ये सुद्धा रामकृष्ण हरी या नाम मंत्राचा नाद निनादला. तो अजूनही आपल्याला ऐकू येतोय. तिथं तुम्ही सिद्ध बेटामध्ये या, भावना असेल तर तिथं रामकृष्ण हरी अजूनही तुम्हाला ऐकू येईल. अजूनही वारीला आल्यानंतर बरं का लोक तिथं कान लावतात. अजूनही काही मंडळी भामचंद्र बरं का भंडारा डोंगर घोराड्या डोंगरावर गेल्यानंतर त्या रस्त्याला कान लावले तर त्या रस्त्यातून सुद्धा विठ्ठल 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 नामाचा ध्वनी निघतो. फक्त काय पाहिजे? भावना पाहिजे. तुकोबाराय आपल्या इथे थांबतात बरं का. इथे थांबतात ना विसाव्याला, विश्रांतीला, मुक्कामाला. जा तिथे जिथं तुकाराम महाराजांची पालखी थांबते तिथे कान लावा, उद्या लावा. तिथून सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी निघाल्याशिवाय राहणार नाही. ही अंधश्रद्धा नाही महाराज. ही संतांची काय आहे? शक्ती आहे. भजन करीत होते तुकाराम महाराज. गोड भजन होतं ते. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण एक सांगू का महाराज, त्याच्यामध्ये रंगावं लागतं. उसना अवसाना आणून जमत नाही. बरोबर आहे ना. आणि एक त्यात एकच मन सांगतो पुढे चलतो. माझा राग येईल एखाद्याला, पण तो एवढा डॅम्बिस असतो की राग आलेला दाखवत नाही. पण मला कळतं ते. त्यामध्ये रंगावं लागतं महाराज बरं का. रंगावं लागतं त्यामध्ये. रंगला या रंगी. काय भजन होतं तुकाराम महाराजांचं? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण.
धिन्ना धिन देना धिन्ना धिन देना वाजवा वाजवा भजनात कुचराईपणा केला की त्याला नरकात सुद्धा जागा मिळत नाही. ते भजन आहे. स्पष्ट बोलतो मी, प्रेमाने करा. भजनी विक्षेपतेची पै मरण. हो, जेवढं करता येईल तेवढं प्रेमाने करा. ठीक आहे, तुकाराम महाराजासारखं भजन आपल्याला जमणार नाही, पण त्याच्या माग माग चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे महाराज. हो, स्पष्ट सांगतो सगळ्याला. हो, गोड भजन केलं. हा धरणेकरी तिथं गेला, तुकोबऱ्यांच्या चरणाशी नतमस्तक झाला. महाराजांनी त्याला विचारलं, बाबा कोणी पाठवलं? त्यांनी सांगितलं, माऊलींनी पाठवलं. माऊलींनी पाठवलं हे शब्द ऐकल्याबरोबर तुकोबराय स्तब्ध झाले. आष्ट सात्विक भाव तुकोबरायांच्या हृदयात पहिलेच होते. राम कृष्ण हरी मंत्राचं भजन करीत असताना आणि माऊलींचं नाव कानावर पडल्याबरोबर तुकोबरायांचे डोळे भरून आले. अरे बाबा, ज्या माऊलींनी तुला इथं पाठवलेलं आहे ते काही माऊली सामान्य नाही. त्यांची पहिली विशेषता तुकोबरायांनी पहिल्या चरणात
टाळ्या वाजवा बरं. शब्बास महाराज. घाम आला पाहिजे. कुस्ती खेळताना पैलवान कसा होता, घाम आला की समजायचं तुमचं 100% काम. आणि इकडं बघायचं तिकडं बघायचं, हळूच हसायचं. डॅम्बिस माणूस तो. कॅमेरा समोर बोलतो मी तुम्हाला. महाराज तुम्ही जाणती मंडळी आहात, वारीहून आल्यानंतर नाही सुधरत आम्हाला काही. इथून चालत जायचं, भजन करीत जायचं, येताना यायचं आणि पुन्हा कीर्तनं करायची. कुणाचंही हे काम नाही बाबा. हो, संतांची कृपा लागते त्याला. खूप छान म्हटलं तुम्ही. हो, किती गोड आहे बघा ना तुम्ही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, आता यांच्या करता येऊ आज. यांना आणावं लागलं मला आणि याला रुपाबळे. फार गोड आहे बरं. हो, गोड आहेच. किती गोड आहे. जयाचे द्वारी सोन्याचा. पहिली विशेषता, हा मी पूर्ण चिंतन मांडलेलं आहे तुमच्या पर्यंत आतापर्यंत बरं का. नीट फक्त लक्ष द्या 15-20 मिनिटं. हो, पहिली विशेषता सांगितली सोन्याचा पिंपळ. हे माऊलींचं ऐश्वर्य आहे. तुकोबारायांनी सांगितलं. कोणाला सांगितलं? त्या धरणीकऱ्याला सांगितलं. इथे लक्षात. हो, आता त्याचा अर्थ सांगतो. सोनं याचा वाच्यार्थ, सोनं याचा लक्ष्यार्थ. पिंपळ याचा वाच्यार्थ आणि पिंपळ याचा लक्ष्यार्थ. संत साहित्यामध्ये अर्थाचे 2 प्रकार असतात. एक वाच्यार्थ म्हणजे वरून वरून घ्यायचा जो अर्थ असतो त्याला म्हणतात वाच्यार्थ, आणि कृतीतला जो अर्थ असतो त्याला म्हणतात लक्ष्यार्थ. येते लक्षात. लौकिक अर्थाने सोनं कशाला म्हणतात? जे आमच्या माता भगिनींच्या गळ्यामध्ये आहे ते तुम्हाला माहिती आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो, जे तुम्हाला माहिती आहे ते मी सांगत नाही. जे आता 70-75 हजार रुपये तोळा आहे ते सोनं वाच्यार्थाने. हो, आता त्याचा लक्ष्यार्थ सांगतो. तुकोबारायांनी सांगितलंय काही शतकापूर्वी माऊलींचं ऐश्वर्य. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. जे सोनं तुम्हाला आम्हाला माहिती आहे ते सोनं सोडून द्या आणि लक्ष्यार्थ लक्षात घ्या. माऊलींचं ऐश्वर्य असं आहे, लक्ष्यार्थाने सोनं या शब्दाचा अर्थ सुख. अभ्यास करून सांगतो मी तुम्हाला बरं. हो, इकडचं तिकडचं ऐकून सांगत नाही. हो, बरं का. काय आहे का? मग असं घ्या ना. विठ्ठला सोनं बरं का. लक्षार्थ त्याचा लक्षात घ्या, लक्षात घ्या. सुख बरं का. सुखाचं. आता पुढे चला. सोन्याचा म्हणजे सुखाचा आणि पिंपळ या शब्दाचा अर्थ असा आहे बरं का. पिंपळ या शब्दाचा अर्थ काय आहे? संसार असा आहे. पिंपळ या शब्दाचा अर्थ काय आहे? मोबाईल खिशात ठेवा, पलीकडच्या बाजूला ठेवा. पिंपळ या शब्दाचा अर्थ असा आहे संसार. येते का लक्षात? सोन्याचा पिंपळ. पिंपळ या शब्दाचा अर्थ संसार, सुखाचा संसार ज्यांच्या द्वारामध्ये आहे हे त्यांचं काय आहे? ऐश्वर्य. आता इथं काही मुद्दे आहेत. हो बरं का. सुखाचा संसार आहे का? सुखाचा संसार तुम्ही रोज ऐकत आलेला असाल. प्रमाणे तुम्हाला माहिती आहे. सुखाचा संसार नाही, पण माऊलींच्या दारामध्ये जर तुम्ही गेलात, आम्ही गेलोत, आम्ही राहिलोत, तर निश्चितपणे संसार काय आहे? सुखाचा आहे. अवघाची संसार. वा, आहे ना संसार सुखाचा. नाही कसा करता आला पाहिजे. माणसं भ्रष्ट झालीत.
त्याच्यामुळं ती या सुखापासून काय झाली, वंचित झाली. बरोबर आहे ना, सुखी आहेच ना. अरे रेड्याची समाधी झाली नाही, झाली का समाधी? झाली ना. पशुचा उद्धार झाला ना, झाला ना पशुचा संसार सुखाचा. कोण तो रेडा? काय मी गंमत सांगतोय का तुम्हाला? काय ते रेड्याचा अधिकार असेल? जिथं तो रेडा बोलवला तिथून तो रेडा माऊलीं बरोबर आला. ही साधी गोष्ट नाही महाराज, लक्षात घ्या बरं. अजूनही वेळ गेली नाही. जरा प्रेमाने सांगतोय. तिथून तो रेडा निघाला आणि कुठे आला? मजल दर मजल करीत त्या रेड्याने प्राण सोडला हो माऊलींच्या बरोबर. आणि त्या रेड्याची काय झाली? समाधी झाली. जशी कार्तिकीला वारी भरते आळंदीला आणि आषाढीला वारी आत्ताच भरली पंढरपूरला, तशी रेड्याची सुद्धा यात्रा भरते आळ्याला. खोटा आहे काय? होतो ना संसार सुखाचा, संसार दुःखाचा आहे, हा विषय वेगळा आहे. पण साधूची कृपा झाली, माझ्या माऊलींची जर कृपा झाली तर दुःखाचा संसार सुद्धा सुखाचा होतो. कसा होतो एवढं मी तुम्हाला सांगतो. संसारामध्ये दुःख भोगत असताना त्याचं काही वाटत नाही, याचा अर्थ संसार काय होणं? सुखाचा होणं. त्याचा अर्थ लक्षात घ्या बरं. दुःख भोगत असताना त्या दुःखाचा परिणाम मृत्यूवर न होणं म्हणजे सुखाचा संसार होणं. डबल सांगितलं मी तुम्हाला. अशा प्रकारे माऊलींच्या दारात हो सुखाचा काय आहे? संसार आहे, हे ऐश्वर्य आहे. आणि जाता जाता हे सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये 2 बलिदान पहिले गेलेले आहेत. मी लाईव्ह बोलतोय. हो, सारा महाराष्ट्र ऐकतोय. हे तुम्ही असं समजू नका महाराज. हो, वारकरी संप्रदाय या विश्वामध्ये या धक्काबुक्कीच्या काळात डौलाने उभा आहे. त्याचं कारण पहिले 2 बलिदान गेलेले आहेत. आणि पहिले 2 बलिदान कोणाचे गेले असतील तर माझ्या माऊलींच्या मातापित्यांचे. साधी गोष्ट नाही महाराज. कुठलीही चूक नसताना, काहीही त्यांचा दोष नसताना या समाजाने या चारीही माझ्या लेकरांना, माझ्या बाळांना समाजाने घ्यावं समाजात, म्हणून देहांत प्रायचित्ताची शिक्षा आनंदाने स्वीकारली. तुम्ही मला सांगा, देहांत प्रायचित्त स्वीकारणं म्हणजे काय? सत्यनारायणाचा प्रसाद घेणं आहे का? काही समजतंय का तुम्हाला? आम्हाला देहांत प्रायचित्त घेणं म्हणजे काय? सोमवारचा उपवास करणं? देहांत प्रायचित्त घेणं म्हणजे काही वाऱ्या करणं आहे? ऐका नीट. हो, जे माळकरी असतील त्यांनी छाती फुगवली तरी चालेल, हा स्वाभिमान आहे आपला. हो, आणि म्हणून लक्षात घ्या बरं, रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत व्रत वैकल्याची अधिष्ठात्री देवता रुक्मिणी आईसाहेब 1.25 लाख प्रदक्षिणा त्या पिंपळाला घातल्या महाराज. किती? 1.25 लाख. तेव्हा हे महान महान रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत. असं ते ऐश्वर्य आहे. जयाचे द्वारी सुखाचा संसार आहे. एकाने मला प्रश्न केला कीर्तन झाल्यानंतर, अहो म्हटलं सुखाचा संसार झाला का? झाला. उत्तर देतो मी, आजी संसार सफळ. तुम्हाला माहिती आहे, येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. हे ऐश्वर्य, ही पहिली विशेषता. आणि दुसरी विशेषता काय आहे माऊलींची? पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात आहे, अंगी ऐसे बळ रेडा बोल, अंगी ऐसे बळ रेडा बोल, अंगी ऐसे बळ रेडा बोल, अंगी ऐसे बळ रेडा बोल. सांगून गेलो मी तुम्हाला. दुसरी विशेषता आहे महाराज, अंगे ऐसे बळ रेडा बोले. पैलवानाचं बळ असतं, योग्याचं बळ असतं. एका वाक्यामध्ये सांगतो, तपश्चर्या करणाऱ्याचं बळ असतं. आमच्या माता भगिनी करता सांगतो, पतिव्रतेचं काय असतं? बळ असतं. बळ म्हणजे शक्ती असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. दत्त जन्माचा प्रसंग आपण पाहत असतो. बळाचे विविध अंग संत साहित्यामध्ये सांगितलेले आहेत बरं का. पण माझ्या माऊलींचं बळ असं आहे,
आपल्या माऊलींची शक्ती अशी आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम अशी शक्ती. मी तर म्हणेल त्या शक्तीच्या पलीकडची ताकद आमच्या माऊलींकडे होती. अंगी ऐसे बळ हो रेडा बोले. रेडा म्हणजे कोण आहे? महिषी पुत्रा मुखी आहे ना पाठ तुमच्या. बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. हे कोण सांगताय? आता मुद्दा लक्षात घ्या. तुकाराम महाराज सांगतायत. कोणाला सांगतायत? त्या आलेल्या धरणेकऱ्याला सांगतायत. दोन विशेषता सांगितल्या आणि मग तुकोबराय त्या धरणेकऱ्याकडे पाहून म्हणतायत, बाबा असे जर माऊली आहेत तर काय करणार नाही ते. करीला ते काय करीला ते काय करील ते काय असल तर, हे जरा थोडस लक्षात घ्या. लोखंड असल तर, नाही तर खापरा परिस काय करी. तुमच्या पाठ आहे. काही करू शकत नाही त्याला. मी एक सांगतो तुम्हाला, आपली सुधारणा आपण करून घ्यायची महाराज. काही कुणाला पडलं नाही. हो, आपलं आत्मपरीक्षण आपण करायचंय. जर प्रगती करायची असेल तर. विषय सोडून बोलत नाही मी तुम्हाला, सहज बोलतोय. बरं, माऊलींची विशेषता सांगताना तुकोबराय हे सांगायला विसरले नाही त्या धरणेकऱ्याला. काय करणार नाही महाराज, पण परी पाहे बीज शुद्धांगी. बीज चांगलं पाहिजे ना. त्याचे लय अर्थ आहेत महाराज बरं का. आणि कळलेत तुम्हाला थोडे थोडे. हां, कळले नाही असं नाही. बीज चांगलं आहे पण जमीन चांगली नसल. तुम्ही शेतकरी आहात ना. बीज चांगलं आहे पण शेतीची मशागत केलेली नसल, जमतंय का? नाही जमत. बरं, जमीनही चांगली आहे, मशागतही केली पण पाणीच नाही, बीज चांगलं असून उपयोग नाही. सगळं केलं पण खुरपलंच नाही, बीज चांगलं असून उपयोग नाही. खुरपलं, सगळं काही केलं पण वेळेत काढणी केली नाही, बीज चांगलं असून उपयोग नाही. सगळं केलं, पिकही काढलं, खळ्यामध्ये आणलं, मळणी केली, सगळं काही केलं पण कुठल्या वेळेला मार्केटला न्यायचं तेच कळालं नाही. येते ना लक्षात? हळूहळू हळूहळू कुठपर्यंत आलं. सगळ्याचा ताळमेळ जमला पाहिजे. काय तुकोबरायांनी सांगितलं? परी पाहे बीज शुद्ध अंगी, शुद्ध बीजा पोटी. हो, फळे रसाळ गोमटी. काही गुण हे माणसाच्या रक्तातच लागतात बरं का. तुम्ही आळंदीला आला होतात ना, रक्तातच गुण लागतात. क्षत्रिय हा रक्तातलाच क्षत्रिय असतो. महाभारत बघा तुम्ही बरं का. रक्तातलाच क्षत्रिय असतो. हो, कसा असतो? कर्णाचं उदाहरण आहे बरं का. उदाहरण पुष्कळशी देण्यासारखे आहेत. क्षत्रियाला विद्या द्यायची नाही असं ठरवलं होतं. कुणी आहे का? माहिती आहे का?
कोणी बरं जाऊ दे, मी सांगतो. परशुराम बरोबर आहे ना, विरोधात होते. मग क्षत्रिय असून सुद्धा सांगितलं नाही कोणी कर्णाने. वेळ संपत आलेली, थोडक्यात सांगतो. पण क्षत्रिय कसा ओळखायचा परशुरामाने ओळखलं महाराज. परशुरामाचं डोकं कर्णाच्या मांडीवर. नीट ऐका. भुंगा लागला खालून, तो भुंगा साधा नाही बरं का, सोंडकिड्यासारखा धान्यातला, खरोखरचा भुंगा जो लाकूड कोरतो तो. त्याचं विश्लेषण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. असा भुंगा लागला, मांडी रक्तबंबाळ झाली, तरी कर्ण थोडा सुद्धा हल्ला नाही. काही वेळाने परशुरामांना जाग आली, पाहिलं रक्ताचा पाट वाहतोय, हा बाबा हलायला नाही तयार नाही. खडसावून विचारलं, तू ब्राह्मण नाहीस, तू कोण आहेस? क्षत्रिय आहे. आणि तिथून पुढे शाप दिला. मग ते काय झालं युद्धात वगैरे, हा सगळा इतिहास आहे. मी कशा करता सांगतो, रक्तात गुण पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या रक्तात भक्ती होती, जसं काहींच्या रक्तात अवगुण असतात. कळते की नाही? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? रक्तात अवगुण कळतात का तुम्हाला? म्हणजे ते दोष काही करा ते नाही सुधारणार, नाही सुधारणार ते. आणि जरी सुधारलं तरी तेवढ्या पुरतं सुधरण. बरं ते नका का सुधारणा? एखादा मला इथं म्हणेन ना कीर्तन झालं, तुम्हाला काय करायचंय बाळासाहेब महाराज, नका का सुधारणा म्हणन ना ते, मी त्याला उत्तर देतो, ते नका का सुधारणा, पण त्याच्या संगतीत लाखो बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला सुधारवण्याचा संत काय करतात, प्रयत्न करतात. नाही तर आम्हाला तरी काय करायचंय, कसंही बसा, हात हलवा, मोबाईल घ्या, काही घेणं नाही महाराज. आम्हाला काही पडलंय वाईटपणा घेण्याचं काही कारण आहे, पण सुधारण्याचं काम आहे आमचं. हजारो माणसं सुधरवलीत आणि याच्यातलाही कोणीतरी सुधरवला पाहिजे. हे या भरणेवाडीच्या सप्ताहाचं फल आहे. नीट ऐका. कीर्तन किती रंगलं हे महत्वाचं नाही, कीर्तनात कोणाच्या अंतकरणाचं परिवर्तन झालं, कोणाच्या कीर्तनात झालं, कोणाच्या भजनात झालं, ते महत्वाचं आहे. रक्तात गुण लागतात हे मी तुम्हाला सांगत होतो. आणि म्हणून परी पाहे बीज शुद्धांगी तुकोबराय सांगतात. त्या धरणेकऱ्याला सांगतात तिसरी विशेषता हा माऊलींची आता जयाने घातली मुक्तीची गवांदी. मेळविली मांदी वैष्णवांची मुक्तीची गवांदी, म्हणजे मोक्षाचं भांडार. घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान. देती आली आसी दान, देती आली आसी दान, संत उदार उदार उदार. घातला दुकान, हो बरोबर आहे ना. देती आली आसी दान, जयाने घातली मुक्तीची गवांदी. मिळविली मांदी वैष्णवांची, वैष्णवांची मांदी मिळवली महाराज. प्रत्येक जाती जमातीमध्ये संत जन्माला आले. जरा माझा मुद्दा नीट ऐका, कीर्तन संपत आलेला आहे. हो, कुणीकडे चाललाय समाज? वाटून घेतले हो संत सुद्धा लोकांनी. भाऊ भाऊ सुद्धा लवकर वाटून घेत नाही आई वडील गेल्याशिवाय. आणि माझ्या संतांनी तत्वज्ञान सांगून सुद्धा माणसांनी आपापल्या जाती जमातीमध्ये संत वाटून घेतले. संतांनी एकत्रित केलं सर्वाला. बरोबर आहे ना. मिळविली मांदी, हो प्रत्येक जाती जमातीमध्ये संत आले. ब्राह्मण समाजामध्ये ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई. मराठा समाजामध्ये जगद्गुरु तुकोबाराय. माळी समाजामध्ये सावता महाराज. आताचा काळ कसा चालला यावर बोलतो बरं का, थोडंसं माफ करा मला.
कुंभार समाजामध्ये गोरोबा काका, शिंपी समाजामध्ये नामदेव महाराज, सुतार समाजामध्ये माऊलींना सगळ्यांनी बहिष्कृत केलं त्या काळात, पण सुतार समाजामध्ये भोजलिंग काका म्हणून संत होते, त्यांनी फक्त माझ्या माऊलींची बाजू घेतली बरं. हो. 1 ना 2 ना 3 एवढं काय, मी तुम्हाला हे सांगेन. मुसलमान समाजामध्ये कबीर महाराज, नीट ऐका जरा बाबा हो, हो साधी गोष्ट नाही. आणि ज्यांना आपण अस्पृश्य मानतो, मानायला नाही पाहिजे, त्या माझ्या चोखोबाऱ्यांच्या समाधीचा बुक्का लावल्याशिवाय पंढरपूरच्या देवाच्या पायरीचं सुद्धा दर्शन होत नाही. आजच्या समाजामध्ये हे कळणं काय आहे, गरजेचं आहे. म्हणून या अभंगाच्या 3ऱ्या चरणाचं चिंतन समजून घेताना गोड अभंग आहे बरं. एक फोटो तुम्ही पाहिला का पांडुरंगाचा? अभंग आहे, विठू माझा संगे गोपाळांचा मेळा. सगळं चिंतन मी जे सांगितले ते त्या अभंगामध्ये आहे बरं. मेळविली मांदी वैष्णवांची, ही 3री विशेषता आहे. या विश्वाच्या पाठीवर पहिलं आणि शेवटचं कार्य कोणी केलं असेल तर ते माझ्या माऊलींनी केलं. सर्वांना मिळून बरोबर घेऊन भक्ती मार्ग पंढरपुराकडे नेत असताना सगळ्यांना मिळून बरोबर घेऊन गेले माऊली. हे कोण सांगते? मी नाही सांगत, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची मांदी मिळवली. अशा माऊलींच्या ठिकाणी त्या धरणी करायला सांगतात जगद्गुरु तुकोबाराय. हो, ज्या सुखासाठी माऊलींनी तुला माझ्याकडे पाठवलं, त्या माऊलींपाशी सुखाला काय कमी आहे? अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो, अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो, संताचा महिमा वर्णवा तो किती, संताचा महिमा वर्णवा तो किती, संताचा महिमा वर्णवा तो किती, संताचा महिमा वर्णवा तो किती. असं वा. अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो, अलक्ष मूर्ती अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो, संताचा महिमा वातो, तुम्ही आलात मंडळी काही बरं का? कुठे राहतो आम्ही? सिद्ध बेटामध्ये. 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मेळा. बरं, आमचंही पुण्य आहे आणि तुमचंही पुण्य आहे, बघायचं आहे बरं. असे माऊली काय तिथं सुखाला उणेपणा आहे. उणेपणा म्हणजे वजाबाकी. काय कमी आहे तिथे? तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, पण राहे शेवट करायचं आहे आपल्याला. राहे समाधान चित्ताची, समाधान पाहिजे बरं. आता त्या समाधान या विषयाचा अर्थ जसा जसा तो विषय असेल त्या त्या विषयानुसार समाधानाचा काय आहे अर्थ आहे. आता तुम्ही म्हणसाल आम्हाला समजत नाही, सांगतो. लोभ्याला समाधान कुठे आहे? कळलं ना? म्हणून मी त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत हे याच्याकरता सांगितलं. भजन्याला समाधान कशात आहे? गाण्यात. त्याला गायला नाही दिलं तर त्याला ते समाधान नाही. हे मी पण आलो त्याच्यामध्ये. मृदंग वादकाला समाधान कशात आहे? वाजवण्यात. लावणी मृदंग. श्रोत्याला समाधान कशात आहे?
ऐकण्यात. आणि बिघडवणाऱ्याला समाधान कशात आहे? बिघडवण्यात. त्यालाही समाधान आहे ना, जरा बिघडलं की त्याला बरं वाटतं. आम्ही म्हणतच होतो. काय खोटं आहे का? आम्ही म्हणतच होतो याला बोलवू नका. आता 2 वर्ष झाली, 3रं वर्ष नको. मला वाटतं हे जास्त तुम्हाला कळलं. तसं करू नका रे बाबा. आता जे बिघडवणारे असतील त्यांना जरा लागलं असेल, पण नाही, इथं कोण बिघडवणार आहे? सगळे चांगले आहेत. तुकाराम महाराज येतात ना. सहज बोललो बरं. बिघडवणाऱ्याला समाधान कशात आहे? बिघडवण्यात. तसा माऊलींपाशी समाधान कोणाला आहे? जो त्या पात्रतेचा असेल त्याला. ठेविले अनंते. एकाने मला प्रश्न केला, महाराज तुम्ही एवढी वारी करता, 39वी वारी होती माझी बरं का यावर्षी. मी सांगत नाही अहंकाराने. हा मुलगा आहे का इथं बसलेला? तो पाठीमागचा. आता लहान कोणी मला माहीत नाही. त्याच्यापेक्षा लहान वयात मी माऊलींबरोबर चाललो महाराज. चाललो म्हणजे काही उपकार नाही केले. तेव्हापासून तर आत्तापर्यंत ज्ञानोबारायांनी तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आळंदी पंढरीची वारी करून घेतली महाराज. कोरोनामध्ये सुद्धा वारी सोडली नाही आम्ही. हो, निष्ठावंत भाव. हो, मला तो माझा विषय सांगायचा नव्हता, पण कशा करता सांगतोय. राहे समाधान चित्ताचे. असे काही भक्त आहेत, असे काही वारकरी आहेत, देवाकडे जातात पण देवाकडे काही मागत नाही. अनेक प्रकारची दुःख त्यांच्या संसारामध्ये त्यांना आहेत. जसं तुकोबारायांचं संसारामध्ये दुःख होतं. एक स्त्री अन्न करिता मेली. अनेक संतांच्या जीवनामध्ये त्यांना दुःख पचवावं लागलं. पण सर्व संतांनी, सर्वच बरं का, मी सगळ्या जाती जमातीमधल्या संतांचं तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करण्याचं एकमेव माध्यम जर कोणतं असेल तर हे कीर्तन हे माध्यम आहे. हल्ली समाजामध्ये जे विघटन होत चाललेलं आहे त्यांना संघटित करण्याचं काम, कार्य, ते साधन कोणतं आहे? कीर्तन आहे. याच्याकरता मी हे सगळं तुम्हाला सांगितलं बरं. राहे समाधान चित्ताचिया. चित्तामध्ये समाधान पाहिजे. देव ठेवील तैसे राहावे. अशा प्रकारचा सिद्धांत या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी कोणाला सांगितला? त्या धरणेकऱ्याला सांगितला. का सांगितला? माऊलींनी त्याला सुखासाठी त्यांच्याकडे पाठवलं म्हणून. किती प्रकारच्या विशेषता सांगितल्या? सोन्याचा पिंपळ ऐश्वर्य, अंगी ऐसे बळ रेडा बोले ही शक्ती, आणि माऊलींची उदारता, माऊलींच्या ठिकाणी असणारं कृपाळुत्व, ते कुठे सांगितलेलं आहे? जयाने घातली मुक्तीची गवांधी. असा गोड अभंग त्या धरणेकऱ्याच्या निमित्ताने तुकोबारायांनी केलेला, आणि त्याचं विश्लेषण या सप्ताहाच्या निमित्ताने आजच्या दिवशी आपण पाहिलेलं आहे. विठोबा रखुमाई.